काका नमस्कार. नमस्कार. एका वर्षानंतर आपली भेट होतीये, माझी तरी एका वर्षानंतर भेट होतीये. बरोबर आहे. मागच्या वाढदिवसाला आपण दात बसवले होते. पुढच्या आठवड्यात आपला वाढदिवस आहे. 1 वर्ष झालंय. काय अनुभव आहे या एका वर्षाचा? सर्वप्रथम डॉक्टर मनीष दिघाडेंना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण एवढं चेहऱ्यावर सुंदर स्माईल आणलं ना त्यांनी माझ्या, आणि माझी चयापयाची जी प्रक्रिया आहे ती खूप सुधारणा झाली. त्यामुळं आता भूक लागणं, चेहऱ्यावरचं हास्य हे तुम्हाला सांगू शकेल की इतकं सुंदर दात त्यांनी माझे बसवलेले आहेत. आज मी 1 वर्ष पूर्ण झाल्या म्हणून दाखवायला आलो होतो. डॉक्टरांना सुद्धा असा विश्वास बसत नव्हता की इतकी चांगली प्रगती होईल यांची. त्यामुळे चेहऱ्यावर खरोखर अर्बन स्माईल सार्थ झालेलं असं वाटतंय. परत एकदा मनीष सरांना धन्यवाद. सर मला, कारण की कसं होतं ना, आपण दात बसवल्यानंतरचा फीडबॅक घेतो आणि 1 वर्षानंतरचा फीडबॅक घेतो. बरोबर आहे. या एका वर्षामध्ये असे किती प्रसंग आले की तुमच्या जवळच्या लोकांनी असं म्हणून दाखवलं तुम्हाला की हे दात नकली आहेत? असं किती प्रसंग आले? मी सांगितल्याशिवाय कोणाला कळलंच नाही की हे नकली दात मी बसवलेले आहेत. मला सांगावं लागलं की इट इज Fake. आर्टिफिशियल फिटिंग. त्यांना विश्वास बसत नव्हता की एवढे चांगले दात बसवलेले आहेत. जसं मागे मला आठवतं की आपण भाषण करता, आपण सामाजिक जीवनात खूप पुढे आहात. दातांमुळे खूप त्रास व्हायचा. आता दात बसलेत तर बोलण्यामध्ये, भाषणामध्ये काय सुधार आहे? काय नाही, काही असा फरक पडला नाही. पण बोलणं जे पूर्वी जरा ते म्हणजे कळत नव्हतं समोरच्या माणसाला, पण आता उच्चारही स्पष्ट येऊ लागलेत. चांगलं वाटतं. म्हणजे ओरिजिनल दात बसवल्यासारखे दिसलं. त्यामुळे आता काहीही प्रॉब्लेम नाही आहे. मला आज तर त्यांनी सगळं संपूर्ण तपासणी केली. अतिशय सुंदर त्यांचीच प्रतिक्रिया मला उलट इतकी चांगली वाटली. अतिशय सुंदर दात तुमचे बसलेले आहेत. मला मला अजून यात जोडायचं आहे, या एका वर्षामध्ये एक व्यक्ती म्हणून वय कमी झाल्यासारखं, यंग झाल्यासारखं वाटतंय. काय वाटतं? काय साहजिकच ना, चेहऱ्यावरचं स्माईलच सांगतो ना आपल्या की जो चेहरा म्हणजे साईडने गाल आत जाणे किंवा खाताना आपल्याला वाटत की पूर्वी नाही आहे, पेल वाटणे चेहरा, पण आता ते एक प्रकारचं तेज आलेलं आहे. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्या वेळेला मी तुमच्या दवाखान्यात एंट्रन्स केला, त्यात तुम्हीच मला पहिल्यांदा ओळखू शकला नाहीत लगेच. इतका माझा म्हणजे मी ओळखलंच नाही तुम्हाला, खरं सांगतो. म्हणून म्हणलं हा जो चेंज आहे ना, हा खरोखर अर्बन स्माईलचा चेंज आहे. जर तुम्ही केस व्हाईट नसती ना, मी केस व्हाईट होती म्हणून ओळखलं. जर केस जर तुम्ही काळे करून आले, मी ओळखलंच नसतं. तुम्ही आलात, मला वाटलं नंदुरला रे जोशी काका दिसतात. खरंच खूप सुंदर. नाही मला तेच एक्सपिरियन्स मला चांगलं वाटलं. मला तुमचं समाधान जास्त आहे ना त्यात. कारण की आम्हाला काय ना सर, दात बसवणे ही एक प्रोसेस आहे, पण तुमच्या जीवनामध्ये किती त्याचा इफेक्ट पडतो हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. नाही खूपच. कोणाला कळतच नाही की मी इतक्या लवकर 3 दिवसात तुमचे इम्प्लांट होऊन आणि एवढ्या सुंदरपणे दात बसतील ही अपेक्षा सुद्धा मी म्हणजे त्यांना आता एकाला आश्चर्यच वाटतं. आणि बरेचसे असे ह्याच्यामुळे माझे काही मित्र आहेत, त्यांचे काही नातेवाईक आहेत, त्यांनी सांगितलं अरे पुण्यात ये, तुला ते जोशींनी दात बसून घेतलेत, त्यांचे सुंदर दात बसलेत. त्यांनीच सांगितलं सुंदर दात बसलेत म्हणून. म्हणजे मी सांगायच्या वेळी तेच माझी उलट स्तुती करतायत. मी म्हटलं हे अर्बन स्माईलमुळे शक्य झालेलं आहे. आणि मी बऱ्याच लोकांना डॉक्टर मनीष दिघाडेंचा फोन नंबर देत असतो.